संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चात देशमुख कुटुंबियांसह सुरेश धस आणि मनोज जरांगे सहभागी. मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चेकरी आक्रमक. वादग्रस्त पोस्ट प्रकरणी जरांगे आणि आमदार धस यांचे समर्थक आक्रमक. बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार. कराडचे मोबाईल विष्णू चाटे आणि कराडच्या आवाजाचे नमुने तपासणार. वांद्र्यात भरतनगरमधील एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाचा विरोध. अनधिकृत बांधकाम एसआरए कडून पाडणार असल्याचा विरोध. आंदोलनामध्ये वरुण सरदेसाई सहभागी. मुंबईतील सर्वांसाठी पाणी योजनेसह निवृत्त पोलिसांना मुंबईत घर देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक. फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांची माहिती. मंत्रालयात बुधवारी आलेल्या आलिशान लॅम्बोर्गिनी कारमुळे रंगली चर्चा. विखे पाटलांना भेटायला आलेल्यांचा लॅम्बोर्गिनीमधून प्रवास. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज निकाल. 12 आमदारांबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट देणार निकाल. निकालामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर सरकारवर झालेल्या आरोपांवर अजितदादा काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावं. पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन आले. राष्ट्रवादीच्या बैठकीत आक्रमक होत जयंत पाटील यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांवर रोख. पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळ वाढवल्याची माहिती. प्रवाशांना मिळणार दिलासा.